कुठलीही पूर्वतयारी न करता आज आपण घरच्या साहित्याचा वापर करून अगदी साधा सोपा चॉकलेट बिस्किट केक बनवणार आहोत. हा बिस्किट केक बनवायला अगदी सोपा आहे आणि कमी वेळेत झटपट तयार होतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. बिस्किट केक बनवण्यासाठी या इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही बिस्किट वापरू शकता, जसे की हॅपी, ओरिओ, अगदी क्रीमचे किंवा बिना क्रीमचे कोणतेही बिस्किट तुम्ही इथे वापरू शकता. बऱ्याच वेळा घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात, एकाच प्रकारची नसतात. तशी जरी वापरली तरीही चालणार आहेत. सुरुवातीला या बिस्किटांना आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत. बारीक केलेलं बिस्किट पावडर आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा त्या पावडरमध्ये एक अर्धा तुकडा शिल्लक असतो, त्यामुळे ही पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे. असं केल्यामुळे यामध्ये बरेचसे कण शिल्लक असतात, तर ते आपल्याला इथे पावडरमध्ये घ्यायचे नाहीत. अशी पावडर चाळल्यामुळे ज्यावेळेस आपण केकचं बॅटर बनवतो त्यावेळेस ते अगदी मऊसूत तयार होतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कण शिल्लक राहत नाही आणि विशेष म्हणजे हे बॅटर अगदी स्मूथ तयार होतं. आता या इथे आपली पावडर तयार आहे. तर बऱ्याच वेळा बिस्किटही जास्त प्रमाणात गोड नसतात, त्यामुळे या इथे बिस्किटांचा अंदाज घेऊन आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. तर या इथे मी 5 ते 6 बिस्किटचे पुडे वापरले, त्यामुळे एका बिस्किटच्या प्रमाणे मी 1 चमचा साखर, म्हणजे इथे मी 6 चमचे साखर घेतलेले आहे. त्यामध्ये 2-3 विलायची टाकून मी हे तसेच बिस्किटांचे उरलेले कण घालून मी ही पावडर बनवलेली आहे. ही पावडर आता आपल्याला या बिस्किटच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. बिस्किटच्या अंदाजानुसार आपल्याला या इथे साखरेचं प्रमाण वापरायचं आहे. जास्तही प्रमाणात गोड करायचं नाही किंवा कमीही प्रमाणात साखर ठेवायची नाही. जेमतेम आपल्याला गोड ज्या पद्धतीचं हवं त्या पद्धतीची साखर इथे वापरायची आहे. आता या बॅटरमध्ये थोडं थोडं करून आपल्याला दूध वापरायचं आहे. दुधाऐवजी तुम्ही इथे पाणी वापरलं तरीही चालेल. साधारणपणे या इथे मी 1.5-2 कप दुधाचा वापर करणार आहे. या इथे तुम्हाला जर पाणी वापरायचं असेल तरीही वापरू शकता. आता हे दूध आपल्याला थोडं थोडं करून या बॅटरमध्ये घालायचं आहे. यामुळे आपल्याला या बॅटरचं प्रमाण कळतं आणि अंदाजही येतो. असं घातल्यामुळं बऱ्याच वेळा पिठामध्ये गाठी होतात, तर असं होऊ नये म्हणून आपण थोडं थोडं करून या पिठामध्ये दूध घालणार आहोत. या इथे आपलं बॅटर अगदी रिबनसारखं तयार झालेलं आहे. तर हे बॅटर आता आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर एका पातेल्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये बटर पेपर घालून घ्यायचा आहे. या इथे बटर पेपर आपण पातेल्याच्याच आकाराचा कापून घेतलेला आहे. अशा पद्धतीने बटर पेपर लावल्यामुळे आपला केक तळाशी जळत नाही. पातेल्याला तेलही लावून घ्यायचं आणि बटर पेपर लावल्यानंतर त्यालाही थोडंसं तेलनी ग्रीस करायचं आहे. असं केल्यामुळे आपला केक अजिबात पातेल्याला चिटकून राहत नाही. छोट्या पातेल्याला तेल लावल्यानंतर आपल्याला या इथे मोठं पातेलं गॅसवर प्रीहीट करायला ठेवायचं आहे. अगदी 5 मिनटं हे हाय फ्लेमवर प्रीहीट करून घ्यायचं आहे. पातेलं 5 मिनटात प्रीहीट होईपर्यंत आपल्याला या इथे या बॅटरमध्ये 1 इनोची पुडी घालायची आहे. या इथे आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा अजिबात वापरणार नाही. गॅसवर ठेवलेलं पातेलं 5 मिनटं प्रीहीट झाल्यानंतर लगेचच आपल्याला या इकडे ह्या बॅटरमध्ये इनोची पुडी घालायची आणि त्यावर थोडंसं 1-2 चमचे दूध घालायचं आहे. आता हे बॅटर मला इथे थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी इथे 2 चमचे दूध घालून मी हे बॅटर पुन्हा मिक्स केलेलं आहे. या इथे आपल्याला केकचं बॅटर हे अगदी रिबनसारखं तयार करायचं आहे. अगदी चमच्यात घेतल्यानंतर ते स्मूथ पडेल या पद्धतीचं, जास्त घट्टही नाही करायचं. व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. जर तुमचं बॅटर हे खूपच पातळ असेल तर त्यामध्ये बिस्किटचा वापर आणखीन तुम्ही करू शकता आणि जर घट्ट असेल तर दुधाचा वापर करू शकता. आता या इथे इनोची पुडी घालून मी त्यावर 2-3 चमचे दुधाचे घातलेले आहे. यामुळे आपला इनो पटकन ॲक्टिवेट होतो. इनो बॅटरमध्ये घातल्यानंतर तो पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी 1 मिनिटाच्या आत ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. बॅटरमध्ये इनो घातल्यानंतर हे भराभर हलवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण ज्या भांड्याला तेल लावलेलं आहे किंवा
बटर पेपर लावलेला आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला लगेचच हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि 1-2 वेळा टॅप करायचं आणि ज्या पातेल्याला आपण प्रीहीट करायला ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये स्टँड किंवा प्लेट ठेवून लगेचच हे पातेलं आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे. हा केक कमीत कमी 25 ते 30 मिनिटं अजिबात न उघडता आपल्याला बेक करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्याला अधीमध्ये आपण चेक करत असतो, तर इथे 25 ते 30 मिनिटं होऊन गेले. त्यानंतर मी पातेलं 10 ते 15 मिनिटं अजिबात उघडलेलं नाही. टूथपिक घातल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल आपली टूथपिक अगदी कोरडी निघालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला केक शिजवून घ्यायचा आहे. पातेल्याच्या बाहेर केक काढल्यानंतर अगदी तो पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतरच त्याला डिमोल्ड करायचं आहे. तर या इथे आपला केक थंड झालेला आहे. सुरुवातीला त्याच्या कडा मोकळ्या करायच्या आणि नंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. तर या इथे तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने बटर पेपरसुद्धा मोकळा होतो. केक जर पाहताल तर अगदी मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. ज्या पद्धतीने बेकरीमध्ये पाव मिळतो त्या पद्धतीने आपला हा केक तयार झालेला आहे. जाळी जर पाहताल तर अगदी मस्त तयार झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इनो बॅटरमध्ये मिक्स करता त्यावेळेस तो पटकन ॲक्टिवेट होतो आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर जर त्याला उष्णता मिळाली नाही तर केक अजिबात फुगत नाही. या इथे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. या इथे आपण कुकरचा किंवा अंड तसेच बटर, ओव्हन, कोको पावडर, कढई, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा तसेच इतर पदार्थ काहीही न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा केक बनवलेला आहे. या इथे केकवर मी मेल्ट केलेलं चॉकलेट घातलेलं आहे. जर तुम्हाला आणखीन काही गार्निशिंग केकसाठी करायच्या असतील तर करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेले बदाम आणि काजू घातलेले आहे. तर अशा पद्धतीने अगदी आपला साधा सोपा केक तयार आहे. बऱ्याच वेळा मुलांना आपण बाहेरून केक विकत आणतो आणि ते खाऊ घालतो, पण घरच्या साहित्यात अशा पद्धतीने बनवलेला जाळीदार मऊ लुसलुशीत केक मुलांना जर दिला तर तो कधीही उत्तमच आहे. या इथे आपण कोणतीही पूर्वतयारी न करता हा अगदी साधा सोपा केक बनवलेला आहे. घरातलंच साहित्य वापरून अगदी घरातलीच भांडी वापरून या इथे आपण केक बनवलेला आहे. या इथे आपण ओव्हनचा वापर न करता किंवा केक टीन किंवा आणखीन काही साहित्य न वापरता जसा बाजारात केक मिळतो तसाच केक आपण या इथे बनवलेला आहे. केक जर पाहता तर अगदी मस्त जाळीदार तयार झालेला आहे आणि बिस्किटांचा केक बनवला त्यामुळे चव तर अगदी परफेक्टच. तर अशा पद्धतीचा केक नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी निःशुल्क आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचे कोणतेही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.